आज मी दुपारच्या जेवणामध्ये सुकी फ्लावरची भाजी आणि डाळ भात बनवलेला. तर भाजी बनवण्यासाठी मी फ्लावर कट करून घेतलं आणि गरम पाण्यामध्ये उकळून घेतलं आणि नंतर आता कढईमध्ये तेल टाकून घेतलं. जिरे मोहरी छान तडतडले की अद्रक आणि लसूण पण ची पेस्ट टाकली, म्हणजे ठेचून घेतलेला. आणि नंतर एक छोट्या आकाराचा कांदा पण टाकलेला. तर ही सुकी भाजी जी आहे ना, तर खूप कमी वेळेत तयार होते. जर का आपल्याला टिफिनला पण द्यायची असली तर खूप घाई गडबडीमध्ये बनवू शकतो आपण. आणि उकळून घेतली ना फ्लावर, तर कमी वेळ लागतो शिजवायला पण. आपण लगेच जर का नुसती धुवून घेतली तर बराच टाईम लागतो भाजी बनवायला. आणि उकळूनच घेत असते मी. कधी कधी आळ्या वगैरे पण असं चिरून धुवून घेतली तर नाही एवढं हे होत, तर त्यामुळं गरम पाण्यामध्ये. आता मी लसूण पण टाकून घेतला, लसूण अद्रक आणि नंतर कांदा. याला छान कलर बदलेपर्यंत परतून घेतलं. नंतर लाल तिखट टाकलं, कांदा लसूण मसाला आणि हळद. आणि नंतर याला परत हलवून घेतलं छान मिक्स करून. आणि जी आपण फ्लावर उकळून ठेवलेली होती ती फ्लावर ॲड केली त्यात. आणि याला पण टाकल्याच्या नंतर चवीनुसार नंतर मीठ टाकलं. खूप आणि छान पण लागती, कमी वेळेत तयार पण होती. आणि थोडंसं झाकून ठेवलं की भाजी पण तयार होऊन जाते उकळून घेतल्यामुळे. आणि त्याला मिक्स करून घेतलं. जर का माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करत जा आणि कमेंट करा तुम्ही बनवता का अशी भाजी कधी. खूप वेगवेगळी बनवतात सगळेच जण, पण मी कधी कधी अशी पण बनवत असते. आणि शेंगदाण्याचा कूट जास्त भाज्यांना नाही वापरत, पण मी कधी कधी टाकते, नाही तर जास्त ग्रेव्हीवाल्याच भाज्या बनवती. आणि मी यात शेंगदाण्याचा कूट टाकलेला, सुकी भाजी होती म्हणून. आता छान मिक्स करून घेतलं आणि एक 2-3 मिनटं मी झाकून पण ठेवलं होतं. एक वाफ काढली आणि नंतर शेंगदाण्याचे थोडासा कूट टाकला जाडसर, छान लागतो सुक्या भाजीमध्ये. शेंगदाण्याचा कूट मी सुक्या भाजी बनवत असते तेव्हाच कधीतरी टाकते, नाही तर जास्त तर कांदा आणि टमॅटोची ग्रेव्ही असंच वापरते. थोडीशी कोथिंबीर शेंगदाण्याचा कूट टाकल्यावर परत त्याला मिक्स झालं करून घेतलं छान. आणि तयार आहे भाजी. छान होती भाजी अशी पण बनवली तर. डाळ भात असला तर अशी भाजी असली तर खूप छान लागती तोंडी लावण्यासाठी. सुकी भाजी बनवत असते मी कधी कधी, सुक्या भाज्या आणि डाळ भात. दुपारच्या जेवणामध्ये बनवलेली मी आज ती. व्हिडिओला नक्की कमेंट करत जा आणि चॅनलला सबस्क्राईब करत जा. थँक्यू.